सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिम्पल्स क्वेश्चन्स घेतले आहेत. जर याचे आन्सर येत असतील तर सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचा जो आन्सरचा तुमचा जो स्कोर येईल तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघूया किती जणांचा आन्सरचा स्कोर बरोबर येतो. या ज्यांचा स्कोर बरोबर येईल त्यांचा आपण मोरला गिव्हअवे ज्यावेळेस करणार त्यावेळी त्यांचं नक्की आपण नाव घेऊ. तर प्लीज सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर किती येतोय तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आजचे जे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत ते लगेच आपण स्टार्ट करू. तर क्वेश्चन 1 आहे, कोणत्या प्राण्याला 3 पापण्या असतात? याचं उत्तर उंट या प्राण्याला 3 पापण्या असतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 2 आहे, भारतामध्ये किती लोक दारू पितात? याचं उत्तर भारतामध्ये 16 करोड लोक दारू पितात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 3, तुटलेल्या पायाला जॉईंट व्हायला किती टाइम लागतो? याचं उत्तर तुटलेल्या पायाला जॉईंट व्हायला 6 ते 7 आठवडे लागतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 4 आहे, उंदीर एका वर्षात किती पिलांना जन्म देऊ शकतो? याचं उत्तर उंदीर एका वर्षात 100 पिल्लांना जन्म देऊ शकतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात सर्वाधिक कार आहेत? ह्याचा जे आन्सर आहे सर्वांचं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगा आणि तुमचा स्कोर काय येतो तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकनही ऑन करा. तर याचं उत्तर अमेरिका देशात सर्वाधिक कार आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 6 आहे, कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? तर याचं उत्तर कावळा भूतान देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 7 आहे, सूर्य कोणत्या वस्तूने बनलेला आहे? तर याचं उत्तर आहे सूर्य गॅस वस्तूने बनलेला आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 8 आहे, बिळी कोणत्या झाडाच्या पानापासून बनते? तर आजचे क्वेश्चन्स कसे वाटते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनही ऑन करा. तर याचं उत्तर बिडी पांडुल झाडाच्या पानापासून बनवतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 9 आहे, चहा सोबत बिस्किट खाल्ल्यास कोणता आजार होतो? तर याचं उत्तर चहा सोबत बिस्किट खाल्ल्यास ॲसिडिटी आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 10, कोणते फळ सर्वात लवकर खराब होते? तर याचं उत्तर पेरू फळ सर्वात लवकर खराब होते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 11, सर्वाधिक केळी खाल्ल्याने कोणता आजार होतो? तर याचं उत्तर सर्वाधिक केळी खाल्ल्याने शुगर आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 12 आहे, कोणत्या लोकांनी शेपूची भाजी खाऊ नये? अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं आणि शेजारची बेल आयकनही तुम्ही ऑन करा. तर याचं उत्तर आहे पोटाचे त्रास लोकांनी शेपूची भाजी खाऊ नये. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, कडुलिंबाचे सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर आहे कडुलिंबाचे सेवन केल्याने शुगर आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 14 आहे, उंबराची पाने खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो? तर याचं उत्तर आहे उंबराची पाने खाल्ल्याने वरीलपैकी सर्व आजार लवकर बरे होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 जो आपला लास्ट जो क्वेश्चन आहे तो आहे,
कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो याचं उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा काय स्कोर होतो तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।